दैत्यासुर हा बळीराजा ईश्वरीय सेवा म्हणून नेहमीच जनतेची सेवा करत होता. परंतु बळीराजाने लक्ष्मी सहित अनेक देवतांना बंदी बनवलेलं होतं. त्यामुळे स्वतः ईश्वर वामन रूपात बळीराजाकडे याचक म्हणून गेलेले होते आणि बळीराजाने या वामन अवतारातील याचकाला म्हणाला, हवं ते माग. त्यावेळेस वामन अवतारातील याचकाने बळीराजाला सांगितलं, फक्त त्रिपाद पृथ्वी. आणि बळीराजा गरजला. मागितलं ते दिलं. दिला शब्द पाळला. तर वामनाने प्रथम पावलात संपूर्ण स्वर्गलोक व्यापला, दुसऱ्या पावलात पूर्ण पृथ्वी व्यापली आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू विचारला. त्यावेळेस बळीराजाने आपलं डोकं पुढं केलं आणि म्हणाला, माझ्या डोक्यावर ठेव. वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात धाडलं आणि बंदीखान्यातून श्री लक्ष्मी आणि देवतांना स्वतंत्र केलं. आणि त्यामुळे या दिवशी स्वतः श्री लक्ष्मीने विष्णूंचं औक्षण केलं आणि या औक्षणानंतर विष्णूने श्री लक्ष्मीला ओवाळणी म्हणून सुवर्ण आणि अलंकार भेटवस्तूच्या रूपात दिले.